हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? माहीत असणार तर आय होप सर्व मजेतच असणार. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या कालच्या व्हिडिओला इतका छान प्रेम दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम असू द्या तुमचं कायम माझ्यावर. आणि मस्त वाटलं मला, खरं सांगते. खूप छान मन भरून आलं माझं काल व्हिडिओला. इतके छान असे व्ह्यूज आल्याबद्दल खरं सांगते खूप छान वाटलं मला. तर असो, कारण की ना त्याच्यामागं भरपूर अशी मेहनत असते बरं का. व्हिडिओ बघणाऱ्यांना काहीच वाटत नाही, पण जे बनवतात ना त्यांना खरं सांगते खूप स्ट्रगल असतात. बोलणारे एक झटक्यात बोलून जातात, पण जे करतात ना त्यांना माहीत असतं त्याच्या मागं किती मेहनत असते, किती एडिटिंगला वेळ जातो आणि भरपूर असं स्ट्रगल असतो. कोणतीही गोष्ट सोप्या पद्धतीने कधीच भेटत नाही. त्यासाठी आपल्याला प्रूफ करून दाखवावं लागतं आपण किती म्हणजे गोष्टीसाठी आहे नाही का एकदम सक्षम, असं हे सर्वांना दाखवावं लागतं. त्याशिवाय काहीच होत नाही. आणि एक ना एक दिवस आपली मेहनत ही रंग लातेच नाही का. तशीच गोष्ट होईलच, आज नव्हतं तरी होईल. मला भरोसा आहे पूर्ण माझ्यावर पण, स्वामींवर पण. आणि खरं माझा व्हिडिओ जो आहे ना तो स्वामींच्याच आशीर्वादाने खूप चांगला गेलेला आहे कालचा व्हिडिओ. आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा खूप छान गेला आहे. मला इतकं म्हणजे ना, मी खरं सांगते स्वामींपाशी बसून मी अक्षरशः रडलेली मी आज. इतकं मला आनंद होत होता. त्याचबरोबर असं वाटत होतं रडू का हसू, असं होत होतं मला. इतकं म्हणजे इतकं खुश झालेली मी. सर्व तुमच्यामुळंच पॉसिबल आहे आणि स्वामींमुळं सर्व. स्वामी म्हणजे खरं सांगते इतकं मला कधीच वाटलं नव्हतं जेवढं मला खरं सांगते इतका विश्वास बसला आहे स्वामींवर. खूप म्हणजे खूपच. आता मी बोलते तरी पण माझ्या अंगावर असे काटे येत आहेत खरं सांगते. आणि जे पण मनाभावाने श्रद्धा करतात ना त्यांना नक्की म्हणजे नक्की आपल्याला फळ देतात. ते म्हणतात ना, स्वामींच्या गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे बघा की स्वामी कोणत्याच, आता आपण समजा जेवढे माळ जपू ना तेवढ्या जपमाळांचे स्वामी आपल्याला त्यापेक्षा परतफेड जास्त करतात बरं का. आणि हे खरं आहे खरं म्हणजे खरंच आहे. आणि मी तुम्हाला माझं सांगेलच अनुभव काय आहे आणि काय नाही स्वामींविषयी, ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असो बघा, आता आज दुपार होती. दुपारच्या वेळेस ऊन इतका वाढलं आहे ना प्रचंड प्रमाणामध्ये. 2-4 दिवसमध्ये इतका पाऊस झाला, खूप पाऊस झाला. आणि आता इतका ऊन वाढलेला आहे. मग म्हणलं मस्त असं पोरांना ना कूलरमध्ये पाणी वगैरे संपलेलं ते भरलं. त्यानंतर पोरांना मस्त असं कलिंगड कापून दिलं आणि पोरांनी पण मस्त एन्जॉय करून खाल्लं. त्यानंतर वरी टेरिसवर आली जरासं, कारण की आज काय माहिती मनसुद्धा माझं जरासं उदास वाटत होतं खूप जास्त. त्यामुळे म्हणलं चला वरी पण जाऊन येऊ. पोरं पण खेळत होते. आणि तुम्हाला सूर्य दाखवते बघा, मावळताना सूर्य किती छान दिसतो. आणि तो सूर्य तुम्ही उन्हामध्ये या आणि बघायला तुमची जरा इच्छा होणार ना, त्याच्यापाशी बघताच येणार नाही, इतकं तेज लागतं ऊन. आणि इथं बघा आंब्याच्या झाडाला किती जास्त असे आंबे आलेले आहेत. पण ते बाबा त्यांचे आंबे आपण तोडू नाही शकत, इतके डेंजर आहेत. इथं बेलपान बघा किती छान बेलपान आलेलं आहे. आणि ते मी काल लावलं होतं माहिती आहे का तुम्हाला, शिवरात्रीच्या वेळेस ना त्यावेळेस ना एक बेलपत्र 1 रुपयाला होतं बरं का. आणि ते पण चांगले नव्हते. त्या जिद्दीने मी बेलपत्राचं झाड लावलेलं होतं. आणि आता इतके बेलपत्र आहेत ना, खरं मला ना मंदिरात जाऊन वाहता येत नाही तितकं म्हणजे हे झालेलं आहे. ते म्हणतात ना, जेव्हा आपल्याकडं वस्तू असते ना कोणतीही वस्तू, त्याची आपल्याला किंमत नसते. ज्यावेळेस आपल्याकडं नसते ना त्या वस्तू, त्याची किंमत आपल्याला भरपूर कळते बरं का. तर आता बघा ना, ऊन इतकं वाढलं ना तर दूधसुद्धा फाटून गेलेलं. म्हणजे अर्धा लिटरला फक्त थोडंसं कमी होतं आणि दूध फाटलं. आणि ह्याच क्षणी मला आठवण आली माझ्या लहानपणीची. कारण की असं दूध फाटलं तर माझी मम्मीसुद्धा आम्हाला असं मस्तपैकी दुधाला ना आटवून असं गोड करून द्यायची खायला बरं का. आणि खूप छान लागतं. मम्मी साखर टाकायची, पण मी ना आज गूळ टाकून बनवत आहे. आणि इतकं टेस्टी लागतं. आणि आरवला ना कायम आवडतं. आरव कधी पण काय म्हणतो, दूध फाटलं ना मम्मी मला हे बनवून देत जा असं म्हणतो. पण मग आज फाटलं
कारण की ऊन खूप असल्यामुळं आणि मी वरीच दुधाचं टोप ठेवलं त्यामुळे फाटलं आणि हे बघा दूध असं झालं. पण खायला खरं खूप छान लागत होतं आणि इथं मयंक पण बसलेला गरम गरमच तो घेत होता खायला, त्याला चटका लागला जरा. आणि मग नंतर आरव पण आला, आरवला पण दिलं. त्यानंतर मस्तपैकी दूध बिस्किट वगैरे पण त्यांना मी दिलेलं. पोरांचे पण भरपूर असतात बघा गोष्टी, सर्व गोष्टी करून सर्व बघून मग आपल्याला कराव्या लागतात. जे व्हिडिओ क्रिएटर आहेत ना, खरंच त्यांना माहीत असेल काय असतं स्ट्रगल. पोरांना बघायचं, परत त्यांची शाळा, त्यांचे एक्झाम, सर्व गोष्टी बघून मग आपल्या ज्या हौस आहेत त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आता ही माझी ना, मला खूप आवडतं व्हिडिओ वगैरे बनवायला, हे शेअरिंग करायला मला खूप आवडतं, त्यामुळे मी हे करत असते. आणि मग त्यामुळे ना ते खूप चांगलं आहे की माझ्या मिस्टरांचा पण मला सपोर्ट आहे. ते सुद्धा कोणत्या गोष्टीला म्हणजे नाही म्हणून कधीच असं बोलत नाहीत आणि त्यांचा सपोर्ट असल्यामुळे ना माणूस कुठं निघून जाईल ते सुद्धा कळता येत नाही बघा. त्यामुळे ना खूप छान वाटतं. आणि पण आपल्याला सर्व गोष्टी बघून करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी, कारण की कसं आहे ना, कधी कधी आपण फक्त आपल्याकडे लक्ष देत राहतो आणि मग कुठेतरी लेकरांकडे दुर्लक्ष होऊन जात असतं. त्यामुळे ना त्यांच्याकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच कारणाने माझा काल एक व्हिडिओ आला नाही, स्वामींचा गुरुवारचा मी व्हिडिओ सोडलेला, त्यानंतर एक दिवस गॅप आला कारण की पोरांचे एक्झाम चालू आहेत सध्या आता आणि मग त्यांचा पण अभ्यास वगैरे घ्यावा लागतो. आणि एकदा तर त्यांची एक्झाम झाली की मग आपल्याकडे टाईम आहे, त्यावेळेस तर डेली व्हिडिओ येतीलच. तसे तर माझे लॉंग व्हिडिओ नाही आले तर मी शॉर्ट सोडते म्हणजे सोडतेच असं आहे. आणि माझं कंटिन्यू असतात. आणि समजा कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दररोजचे माझे डेली व्लॉग्स बघायला भेटतील. माझी लाईफस्टाईल काय आहे काय नाही ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या लाईफविषयी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर गावाला वगैरे गेल्यावर मस्त तुमच्यासोबत मी लॉंग व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे. तर असो, चला आता तो तुमचा भाग आहे, आवडीचा भाग आहे नाही का. आणि तुम्हाला किती व्हिडिओ आवडतात किती नाही ते तुमच्यावर आहे. तर आता इथं बघा संध्याकाळचे भांडे म्हणजे हे दुपारपासूनचे भांडे आहेत सर्व. आणि मी संध्याकाळी काय करते, एकदाच खाली करून देत असते, कारण की आता ह्यांची सध्या सेकंड शिफ्ट चालू असल्यामुळे ना, तर मला मी काय करते, एकदाच माझं दुपारचा स्वयंपाक होऊन जात असतो. मग आम्ही तेच दुपारचं राहिलेलं गरम वगैरे करून मग मी आणि आरव वगैरे खात असतो. आणि कसं आहे ना, म्हणजे मी करते पण कधी कधी समजा काय नसलं ना तर मी बनवत असते. पण आज होता वरण भात वगैरे होता आणि पोरांना आवडतो वरण भात वगैरे, पण मग तेच त्याला गरम वगैरे करून दिलं, त्यांनी खाल्लं वगैरे. आणि त्यानंतर मी सर्व भांडे क्लीन करून घेतलेले आहेत, कारण की सकाळी उठलं ना आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. आणि मेन म्हणजे ना, रात्री कधीच भांडे ठेवायचे नसतात बरं का बेसिंगमध्ये, खूप अशुभ असतात बरं का. आणि मेन म्हणजे कॉकरेज वगैरे हे होत असतात जास्त करून, आणि वास एक वेगळाच येत असतो किचनमध्ये. आणि सकाळी उठल्याबरोबर हे किचनमध्ये असं दृश्य बघितलं ना, खरंच काहीच करायची इच्छा होत नाही स्वयंपाक वगैरे. त्यामुळे ना किचन जेवढं होईल तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत चला. मी तर ना 2 भांडे असले तरी पण घसून ठेवत असते, काहीच वेळ लागत नाही ना आपल्याला, आपण फक्त आळस करत असतो. आळस केल्यामुळे ना काही गोष्टी होत नसतात. त्यामुळे ना आळसला पहिला साईडला ठेवत चला कधी पण, कारण की आळस हा सर्वात मोठा माणसाचा शत्रू आहे बरा. त्यामुळे ना आळस हा केला तर जेवढं आपण करू ना तेवढं येत असतो, त्यामुळे थोडं दुर्लक्ष करायचं त्यालासुद्धा. तर असं हे बघा, आता भांडे मस्त भरपूर असे भांडे होते माझे आणि ते सर्व व्यवस्थित ना खूप छान असे घसून घेतलेले आहेत. आणि मी ना आता साबण नाही तर लिक्विडने घसते बरं का. लिक्विड भरपूर कमी लागतो आणि खूप कमी लिक्विडमध्ये ना छान असे भांडे पण होऊन जातात बरं का घसून. आणि साबणाचं कसं होतं ना, कधी कधी डाग लागल्यावाने होतं, त्यापेक्षा ना लिक्विड खरं सर्वात बेस्ट आहे. आणि मी आणलेली ही डीमार्टमधूनच बॉटल आणि खरं खूप छान आहे आणि मी यूज पण करते आहे ती सध्या आता. आणि पोरं माझे लय हे आहेत नाही का, कोणती पण गोष्ट घेतात लगे हात वगैरे धुवायला करून ना सर्व संपून टाकतात बरं का. पण मग असं आता काय करणार आहे, लहान पोरांना आपण कितीही सांगितलं आणि त्यांना जेवढं सांगू आपण त्यापेक्षा ते डबल करत असतात. तर असेच आहेत आमच्या घरात जास्त करून पोरं. माझं मयंक तर खूपच नटखट आहे, काय सांगायलाच नको त्या मयंकचं तर असं हे बघा, मस्त असं बेसिंग वगैरे पण क्लीन केलेलं आहे. आणि बायकांचं सर्वात मोठं सुख म्हणजे बेसिंग क्लीन करणं, किचन क्लीन करणं. आणि हे स्वच्छ असलं की खरं सांगते इतकं छान वाटतं ना, खूप मस्त. असं वाटतं आपलं अर्ध्याच्या वरी कामं झालेलेच आहेत. आणि रात्री जर हे तुम्ही करून झोपलात ना, सकाळी उठल्यावर तुम्हाला बघा तुम्ही किचनमध्ये इतकं फ्रेश वाटतं ना, खूप फ्रेश वाटतं. आपल्याला पुढचे कामं करायला सुद्धा तेवढीच एनर्जी येत असते आणि खूप छान वाटतं. सकाळ आपली खूप छान पण जाते.
त्यामुळे ना तुम्ही हे रुटीन नक्की फॉलो करत चला. खूप मस्त वाटतं. माझ्या बोलण्यावर तर करा, आळस जरा साईडला ठेवून करायला सुरुवात करा बघा तुम्ही पण, आणि खरं खूप छान वाटतं. तर असो, चला आजचा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. बाय.